नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उन्हाळा म्हटला की गार हे झालंच पाहिजे। तर आज मी झटपट बनणारे असे 2 मिल्कशेक बनवत आहे, जे चवीलाही एकदम मस्त लागतील। यासाठी सगळ्यात आधी मी या मिक्सरच्या पॉटमध्ये बर्फ घेतलेला आहे। त्यामध्ये मी कट केलेले स्ट्रॉबेरीज घालत आहे। त्यात 2 चमचे साखर घालत आहे आणि 1 ग्लास फुल क्रीम मिल्क मी घालत आहे। यातच मी अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा घालत आहे आणि आता हे मिक्सरमधून मी फिरवून घेणार आहे। या ठिकाणी मी ग्लासामध्ये बर्फ घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे फिरवून घेतलेलं स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक आहे ते मी यामध्ये घालत आहे। जर गरज पडली तर हे स्ट्रॉबेरी मिल्कशेक स्मूथ करण्यासाठी तुम्ही गाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता। आता यामध्ये वरून कट केलेली स्ट्रॉबेरीज मी घालत आहे। तर स्ट्रॉबेरी मिल्कशेक रेडी आहे। झटपट बनणारं असं हे स्ट्रॉबेरी मिल्कशेक जे चवीलाही छान लागतं। आता या ठिकाणी दुसरं मिल्कशेक मी बनवत आहे। त्यासाठी मी 1 टेबलस्पून कोका पावडर घेतलेली आहे। यामध्ये मी 1 छोटी वाटी फुल क्रीम मिल्क घालत आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे की ज्यामुळे गाठी राहणार नाहीत। आता या मिक्सरच्या पॉटमध्ये मी 1 ग्लास फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे आणि जी कोका पावडर मी आता मिक्स करून घेतली आहे ती सुद्धा त्यामध्ये घालत आहे। 2 चमचे साखर मी घालत आहे आणि या ठिकाणी मी 1/4 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स पण ॲड करत आहे। हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी ग्लासला साईडने चॉकलेट सिरप लावून घेतलेला आहे। त्यामध्ये मी बर्फ घालत आहे आणि जे चॉकलेटचं मिल्कशेक मी मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते यामध्ये घालत आहे आणि वरून थोडीशी कोका पावडर मी स्प्रिंकल करत आहे। तर झटपट बनणारं असं चॉकलेट मिल्कशेक रेडी आहे। तर गरमीमध्ये थंडगार असणारं हे मिल्कशेक जरूर करून बघा, जे चवीलाही एकदम मस्त लागतं आणि झटपट बनतं। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।